समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलुसकरांनो, तयार आहात ना अविस्मरणीय उत्सवासाठी? छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली पलुसमध्ये येतोय भव्य दिव्य यशवंत फेस्टिवल 2026। लहान मुलांसाठी धमाल फनफेअर, रोमहर्षक गेम्स, आकर्षक राईड्स, महिलांसाठी शॉपिंगची खास मेजवानी, तर खाद्यप्रेमींसाठी स्वादिष्ट फूड फेस्टिवल। यासोबतच सर्किट नाना यांचा धमाकेदार लाईव्ह शो, ऐतिहासिक महानाट्य शिवप्रताप, गरजा महाराष्ट्र माझा हा दिमागदार लोककलाविष्कार आणि गायिका श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह म्युझिकल कार्यक्रम। भव्य रेकॉर्डिंग स्पर्धेची ही खास संधी। 14 ते 18 मे 2026। स्थळ गुंडादाजी लॉन, कराड, तासगाव रोड, पलूस। वेळ सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत। मनोरंजन, खरेदी, संस्कृती आणि आनंदाची पर्वणी म्हणूनच या आणि आपल्या परिवारासोबत अनुभव घ्या यशवंत फेस्टिवल 2026चा। यंदाचा सर्वात भव्य उत्सव यशवंत फेस्टिवल 2026, पलुसकरांच्या आनंदाचा महाउत्सव। अर्थशास्त्र कळत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केली आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या नेतृत्वाखाली मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांना सदर आशयाचे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी श्री गंगाधर तोडकर, सौ कांचन भंडारे, सौ मीना पाटील, श्री गणेश कांबळे, श्री सुनील पाटील उपस्थित होते। या निवेदनात असे म्हटले आहे की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी परवा असे आवाहन केले आहे की सोने वर्षभर खरेदी करू नका, पण या सोने आणि सराफी व्यवसायात या देशातील 1 करोड नागरिकांचे संसार चालतात, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। शासकीय, निमशासकीय शाळा, कॉलेज हे ऑनलाईन आणि वर्क फ्रॉम होम करा, पण शेतकरी अधिकाऱ्यांच्या घरी प्रशासकीय कामासंदर्भात जाणार काय? काम करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर पण अन्याय होणार आहे। पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, पण कमी वापर केल्याने दळणवळण यंत्रणा कोलमडणार आहे, व्यापार थंडावणार आहे। खाद्यतेलाचा वापर कमी करा, यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत येणार आहेत। हे केलेले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घ्यावे आणि 36,000 कोटींवर नाशिकच्या कुंभमेळ्यात खर्च अपेक्षित असून तो खर्च टाळावा। उद्योगपती अदानींचे 1.5 लाख कोटींवर कर्ज माफ केले। उद्योगपती अंबानींचे 1 लाख कोटींवर कर्ज माफ करण्यात आले, हे माफ करणे बंद करा। आमदार खासदारांचे पगार, मानधन, पेन्शन बंद करा। भ्रष्टाचार थांबवा। निवडणुकीतील वारेमाप पैशाची उधळपट्टी बंद करा। आणि आपणास देशाचे अर्थशास्त्र कळत नसेल तर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केले आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी आवाहन केले की सोनं खरेदी करू नका, त्यानंतर ऑनलाईन त्या ठिकाणी शिक्षण चालू करा, ऑनलाईन प्रशासकीय कामं चालू करा आणि बाहेरनं जे त्या ठिकाणी जे काय परदेश दौरे आहेत ते सगळे रद्द करा आणि अशा पद्धतीचे आव्हान त्या ठिकाणी मोदी साहेबांनी केलेलं आहे। या ठिकाणी मोदी साहेबांना मी आवाहन करतो की जे सोनं खरेदी बंद केल्यानंतर जे काय सराफ व्यवसाय आहे किंवा त्यांचे जे कारागीर ह्या देशामध्ये जवळजवळ 1 करोडच्या आसपास त्यांचे कारागीर आहेत, ते कारागिरांच्या पोटापाण्याचं काय करायचं? या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि शैक्षणिक सुविधा ह्यासुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईन करा, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे। तर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे आणि एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या अधिकाऱ्याला भेटायला घरी जायचं का? त्या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की डॉलरची एका डॉलरची किंमत ही 95 रुपयेपर्यंत झालेली आहे। आता जी 100 झाल्यानंतर जवळजवळ हा देशामध्ये महागाईचा प्रचंड कडेलोट त्या ठिकाणी होणार आहे।
आणि अशा पद्धतीनं जे पेट्रोल खर्च कमी करा. या ठिकाणी पेट्रोल जर कमी वापरलं, डिझेल जर कमी वापरलं तर त्या ठिकाणी दळणवळणाची जी साधने आहेत किंवा त्या ठिकाणी जनसंपर्क जो आहे त्या ठिकाणी पूर्णपणे थंडावणार आहे आणि त्या ठिकाणी व्यापार हा त्या ठिकाणी बंद पडणार आहे. त्यामुळं मी मोदी साहेबांनी या ठिकाणी विनंती करतो की नाशिकला जो कुंभमेळा होणार आहे या कुंभमेळ्यामध्ये 36,000 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च होणार आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी बंद करा. मागच्याच वर्षी त्या ठिकाणी 1.5 लाख करोड अदानींची त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी माफ केलेली आहे. ती कुठंतरी अशी हे करणं बंद करा. ह्या जानेवारी महिन्यातच त्या ठिकाणी अंबानींचं जवळजवळ 1 लाख करोड कर्ज त्या ठिकाणी माफ केलेलं आहे. ती कुठंतरी या ठिकाणी बंद करा. आणि जे काय मंत्र्यांच्यावरती ताफ्यावरती आणि जे काय हे होतात खर्च होतात रोड शोवरती खर्च होतात ते त्या ठिकाणी बंद करा. आणि जे काय मंत्र्याला जे काय मानधन मिळतं, पगार मिळतो, त्यांच्या आमदारांना जे काय पेन्शन मिळते ती त्या ठिकाणी थांबवा. आणि अशा पद्धतीने जे अपयोग होतं ते थांबवून घ्या आणि त्या ठिकाणी अशी आव्हानं त्या ठिकाणी करू नका. आणि जर खरंच त्या नरेंद्र मोदींना अर्थशास्त्र जर कळत नसेल तर त्या ठिकाणी त्यांनी ह्या पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी त्या ठिकाणी घरी बसावं. त्या ठिकाणी पंतप्रधान 10 वर्ष मनमोहन सिंग असतानासुद्धा कुठल्याही परिस्थितीत पेट्रोल कमी खर्च करा किंवा सोनं खरेदी करू नका अशा पद्धतीनं वर्गाला त्या अर्थशास्त्रज्ञांनी कधीही केलेलं नाही. त्यामुळं यांना जर खरंच अर्थशास्त्र जर कळत नसेल मोदी साहेबांना तर त्यांनी खुशाल त्या ठिकाणी राजीनामा या पदाचा द्यावा आणि त्या ठिकाणी घरी बसावं अशी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आवाहन करतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.